नमस्कार. आजच्या कथेचे नाव आहे आकृती. लेखक आहेत रत्नाकर मातकरी. करकरीत तिन्ही सांजेची वेळ होती. दिवसभर भयंकर उकडत होते आणि केव्हा एकदा पहिला पाऊस पडेल असे झाले होते. पण पाऊस अगदी अंत पाहत होता. रात्र पडत आली तरी उकाडा बिलकुल कमी झालेला नव्हता. उपनगरातील त्या छोट्याशा बिराडात अजून दिवा लावलेला नव्हता. त्या घरासमोर मोकळे मैदान होते. थोड्या अंतरावर आणखी 2-3 घरे होती. ही सगळी घरे बैठी 2-4 खणी होती. पण त्यांच्यावर मजले उभारण्याचे अजून कुणाच्या मनात आलेले नव्हते. कारण आज ना उद्या ती घरे पाडून तिथे एखादी मोठी सरकारी कॉलनी उभारली जाणार होती. ते मैदानसुद्धा मग मोकळे राहिले नसते. आज मितीला मात्र ती घरे फार उदासवाणी, खिन्न दिसत होती. त्यांच्यावरून रंगाचा हात फिरलेला नव्हता की कित्येक वर्षात त्यांची डागडुजीही झालेली नव्हती. घरांच्या भिंती पडायला आल्या होत्या. त्यांना तडे गेले होते. पोपडे उडाले होते. मुकुंदा दमून भागून घरी परतत होता. त्याने लांबूनच पाहिले की अजून घरात दिवा लागलेला नाही. आनंदू अजून बाहेरून परतला नसावा असा त्याने तर्क केला. कारण त्या घरात आता तो आणि त्याचा 8 वर्षाचा मुलगा आनंदू याच्याशिवाय दुसरे कुणीच राहत नव्हते. त्याला थोडे बरे वाटले. एकूण आज तरी आनंदू खेळायला गेला तर, नाहीतर गेले कित्येक दिवस तो खेळायला गेलाच नव्हता. जेमतेम शाळेत जाई एवढेच. दिवसेंदिवस अधिकाधिक चमत्कारिक वागू लागला होता. लोक म्हणत त्याला कसली तरी बाहेरची बाधा. तो विचारसुद्धा मुकुंदाने घाईघाईने डोक्यातून काढून टाकला. त्याचा असल्या थोतांडावर मुळीच विश्वास नव्हता. त्याचा विश्वास होता तो स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि तर्काला पटतील तेवढ्याच गोष्टींवर. मुकुंदा कवी कैलासचा मुलगा होता. पण बापाच्या कविवृत्तीचा त्याला तिटकारा होता. आनंदूला तर तो इंजिनियर करणार होता. मात्र अलीकडचे त्याचे वागणे मुकुंदाला विचार करूनही समजत नव्हते. लोक म्हणत त्याला बाहेरची बाधा. नको असलेला तो विचार कितीही झटकला तरी परत परत मनात येत होता. दाराशी येताच मुकुंदा चकित झाला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे दरवाजाला कुलूप नव्हते. तो सत्ताड उघडा होता. मुकुंदाने हाक मारली, आनंदू, आनंदू. ओ नाही. मुकुंदाने दिवा लावला. दिव्याचा पिवळट प्रकाश सगळीकडे पडला. भिंतीवरून मळकट सावल्या लोंबू लागल्या. आनंदू भिंतीकडे तोंड करून पलंगावर पडला होता. मुकुंदाच्या कपाळावर आठ्या पडल्या. 1000दा सांगितले आहे भिंतीकडे तोंड करून निजू नकोस म्हणून. मग काहीतरी दिसते म्हणून. दिसते कसले? सगळी ढोंगे. आपल्याला नाही काही दिसत ते. आनंदू, मी आलोय. आनंदू तसाच निश्चल पडून राहिला. त्या अर्थी तो जागा असावा. नसता तर चाहुलीने जागा झाला असता. मुकुंदाने बिछाण्याकडे झेप घेतली. आनंदूचे खांदे धरून त्याला आपल्याकडे वळवले. तो जागाच होता. त्याने क्षणभर वडिलांकडे पाहिले आणि पुन्हा भिंतीकडे तोंड वळविले. आता मात्र मुकुंदा संतापला. त्याने आनंदूचे दोन्ही दंड पकडले आणि त्याला उठून बसवीत तो म्हणाला, आनंदू, झोपून काय राहिलास? खेळायला नाही गेलास आज? नाही. पुन्हा पाठ. भिंतीकडे तोंड. आनंदू, मी बोलतोय तुझ्याशी. माझ्याकडे बघ. भिंतीवर काय आहे? आनंदूने उठून बसल्यासारखे केले. पण भिंतीवरची नजर न काढता तो म्हणाला, आजोबा. आनंदू. संतापाने थरथरत मुकुंदा ओरडला. तिथं कसे असतील आजोबा? त्या भिंतीवर काही सुद्धा नाही तिथे. मला दिसतायत. आनंदूच्या स्वरात निर्धार होता. इथं? आनंदू, खोटं बोललास तर मार खाशील. कुठं दिसतायत तुला आजोबा? इथं, या इथं. भिंतीवरून हात फिरवीत आनंदू म्हणाला. मुकुंदाने तिकडे नजर टाकली. भिंतीचे पोपडे उडाल्यामुळे तिथे कसला तरी विचित्र आकार तयार झाला होता खरा, पण त्यातून कुठलीही ओळखीची आकृती दिसत नव्हती. हे असेच असणार हे मुकुंदाला माहीत होते आणि तरीही त्यात आजोबा दिसतात असा आनंदूचा आग्रह होता. हल्ली हे रोजचेच झाले होते. कितीही सांगितले, समजावून पाहिले, धाक दाखवला, दम दिला, तरी आनंदूचा हा नाद सुटत नव्हता. आज महिनाभर हे असेच चालले होते. पण मुकुंदाची सहनशक्ती आता संपत आली होती. आनंदू, मुकुंदा ओरडला, मी तुला एकदा सोडून 1000दा सांगितलंय की तिथं काही नाही.
तिथला रंग उडालाय बस. त्यात कसलाही आकार नाही. मला तिथं काही दिसत नाही. आपल्या रामाला तिथं काही दिसत नाही. आजोबा देवाघरी गेले. त्याला 1 महिना झाला. ते या घरात नाहीत, जगातच नाहीत. ते तुला भिंतीवर कसे दिसतील? उगाच भ्रमिष्ठासारखं काय बडबडतोस? मला दिसतात, आनंदू पहिल्याच शांत निग्रही स्वरात म्हणाला. ते नेहमी म्हणायचे, 1 दिवस तुला भिंतीवरची चित्र दिसायला लागतील. खोट्टारडा. मुकुंदाच्या जीवाची तगमग झाली. आजोबा दिसतायत हे? त्याने दाखवलेल्या आकृतीकडे बोट दाखवीत तो उद्गारला. मग बघच आता, बघ. असे म्हणून मुकुंदाने त्या पोपड्यांचा आणखी एक टवका उडवला. क्षणभरच आनंदूचे ओठ विलग झाले. त्याच्या तोंडून एक अस्पष्ट किंकाळी उमटली. पण तेवढ्यात त्याची चर्या बदलली. तो मंद हसू लागला. पाहिलत बाबा? आजोबांनी हात उचलला. तो हसत हसत म्हणाला. मुकुंदाचा संताप अनावर झाला. त्याने खाडदिशी आनंदूच्या मुस्कटात मारली. एका मागोमाग एक मारीतच राहिला, न थांबता. अखेरीस आनंदू शुद्ध गेल्यासारखा बिछाण्यावर कोसळला. तेव्हा कुठे तो त्याला मारायचा थांबला. अंगातली सर्व शक्ती नष्ट झाल्यासारखा भिंतीच्या आधाराने कसाबसा उभा राहिला. आणि एकदम बाहेर वृष्टी सुरू झाली. पावसाची एक मोठी झडच आली आणि काळोखात सर्र वाजू लागली. मुकुंदा बाहेर आला. त्या पहिल्या पावसाकडे पाहत उभा राहिला. मातीचा खरपूस वास घरासमोरच्या मैदानात दरवळू लागला. उकाडा एकदम थांबला. हवेत थंडावा येऊ लागला. मुकुंदा शांत होऊ लागला. तसा तो स्वभावाने तापट नव्हताच. आनंदूवर तर त्याचे विलक्षण प्रेम होते. त्याला चीड आली होती ती त्याच्या हेकेखोरपणाची. विचार करता करता मुकुंदाला भडभडून आले. आजवर त्याने आनंदूला फुलासारखे जपले होते. त्याच्या अंगाला बोटही लावले नव्हते आणि आज त्याने त्याला गुरासारखे बडवले होते. मुकुंदाच्या डोळ्यात टचकन पाणी आले. बाहेर पावसाची संथ वृष्टी चालू होती. वारेही सुटले होते. मुकुंदा घरात गेला. आनंदूला जवळ घेण्यासाठी बिछाण्याशी गेला. पण आनंदू बिछाण्यात नव्हताच. मुकुंदा धावत मागील दारी गेला. बाहेरच्या काळोखात ओलाचिंब आनंदू पहिल्या पावसात थैथै नाचत होता. त्याची जणू तंद्री लागली होती. तोंडाने तो बरळत होता. पहिला वैला पाऊस आला, चिरविरहाने व्याकुळलेल्या भूमातेला भेटायाला, जणू अंतरी आतुर झाला. मुकुंदा चमकला. आनंदू हे काय गात होता? ती कविता कवी कैलासांची होती. पण आनंदूला तिचा अर्थ तरी कळत होता का? त्याने पळत जाऊन आनंदूला घरात आणले. आनंदू पुन्हा पुन्हा बाहेर ओढ घेत होता. मुकुंदाला हे समजतच नव्हते. पाऊस पडू लागला की घरात बसणारा आनंदू, पावसामुळे चिखल होतो म्हणून वैतागणारा आनंदू आज आपण होऊन पहिल्या पावसात जाऊन नाचला कसा? आणि मग एक विचार सुचून मुकुंदाच्या मनाचा थरकाप झाला. त्याच्या नजरेसमोर एक चित्र दिसू लागले. ते चित्र पहिल्या पावसात वेडावून जाऊन थैथै नाचत कवितेच्या ओळी रचणारे त्याचे वडील कवी कैलास यांचे होते. कवी कैलासांचे खरे नाव होते वासुदेवराव पाटणकर. पण त्या काळच्या पद्धतीप्रमाणे ते टोपण नावानेच कविता लिहित. ते काही फार मोठे लोकप्रिय कवी नव्हते. कधी कधी मासिक मनोरंजनातून त्यांच्या कविता छापून यायच्या. पण तेवढ्यावर पोट भरणे शक्यच नव्हते. म्युनिसिपालिटीच्या शाळेत त्यांनी नोकरी पत्करली होती. पगार तो काय मोठासा मिळणार, पण मुलगा एकुलता एकच आणि बायको व्यवहारी, त्यामुळे ते निदान खाऊन पिऊन सुखी होते. म्हणा हा व्यवहाराचा विचार करायचा तो दुसऱ्यांनी. कवी कैलासांचे वास्तव्य सदैव कल्पनेच्या नंदनवनात असायचे. त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित कधी मावळले नव्हते. की पुनर्जन्म बरे का असलाच पाहिजे. अहो झोप आली की जाग आणि जाग आली की झोप अशी जगरहाटीच नाही का? असल्या चमत्कारिक कल्पनातही कधी खंड पडला नव्हता. त्या कविवृत्तीच्या माणसाला प्रपंचाचा विचार कधी शिवला नाही. म्हणायचे फुलपाखरू फुलाफुलावर बागडते म्हणून आनंदी असते. आपण जमिनीवरून चालतो म्हणून पायाला काटे लागतात. पण खरी गोष्ट अशी होती की ते सदैव फुलांवरून बागडायचे आणि काटे बोचायचे ते चिमुकला मुकुंदा आणि त्याची आई यांना. मुकुंदाची आई मोठी संसारी बाई होती. ती नसती तर आपले वडील उपाशी मेले असते.
याबद्दल मुकुंदाला तिळमात्र शंका नव्हती. मुकुंदा आईसारखाच व्यवहारी होता. त्याला वडिलांच्या कविता समजत नसत. इतर मुलांचे वडील जमीन जुमला घेत असताना, कुठे व्यापार उदीम करीत असताना आपल्या वडिलांनी मात्र तासचे तास कागदाची चिटोरी पुढ्यात घेऊन ट जुळवीत बसावे, या खुळेपणाचा त्याला राग येई. त्यामुळे वडिलांविषयी आदर असण्याचा प्रश्नच नव्हता. पुढे मुकुंदाची आई बिचारी कष्ट उपसून उपसून एके दिवशी या जगातून निघून गेली. त्या वेळेपर्यंत मुकुंदाला चांगली समज आली होती. तसा तो लहानपणापासूनच विचारी मुलगा होता. आईचे व्यवहार ज्ञान त्याच्यातही आले होते. म्हणून आपली परिस्थिती ओळखून इकडे तिकडे न बघता BA झाल्याबरोबर तो सरळ बँकेत नोकरीला लागला. वडिलांनी जसे त्याच्या शिक्षणाकडे लक्ष दिले नाही, तसेच नोकरीकडेही सगळी खटपट मुकुंदाने स्वतःच केली. तशी ती करावी लागणार हेही तो पहिल्यापासून ओळखून होता. म्हणून तर त्याने आपल्या महत्त्वाकांक्षा माफक ठेवल्या होत्या. मुकुंदाचे लग्न झाले तेव्हापासून त्याचे वडील पूर्णपणे संसारातून निवृत्त झाले. एव्हाना त्यांचे वय झाले होते. त्यामुळे त्यांना कुठे जायचे यायचे नसे. ते आपले वाचित, नाहीतर आल्या गेल्याशी गप्पा मारीत वेळ घालवीत. तशी त्यांची प्रकृती वयाच्या मानाने टुणटुणीत होती. मुकुंदाचा आता त्यांच्यावर पूर्वीसारखा राग राहिलेला नव्हता. एकतर संसाराची सारी सूत्रे आता त्याच्या हातात आली होती आणि वडिलांचीही तशी काही कटकट नव्हती. ते आपले खाऊन पिऊन स्वस्थ असत. नाही म्हणायला एक शल्य त्याच्या मनात होते. वडिलांनी संसाराकडे अधिक लक्ष दिले असते तर आपण चांगले डॉक्टर नाहीतर इंजिनियर होऊ शकलो असतो, असे त्याला राहून राहून वाटे. आनंदूच्या जन्मानंतर मात्र त्याला हेही शल्य खुपेनासे झाले. आता त्याने जे आपल्याला मिळाले नाही ते आपल्या मुलाला द्यायचे ठरवले. त्याची सगळी सोय पाहायची, त्याचा अभ्यास घ्यायचा, त्याला कसली काळजी पडू द्यायची नाही आणि अखेरीस त्याला एखादा यशस्वी डॉक्टर नाहीतर इंजिनियर करायचा, हेही त्याचे स्वप्न होते. पण एकाएकी मुकुंदाच्या संसारावर एक मोठा आघात झाला. साध्या तापाचे निमित्त होऊन मालती संसारातून उठून गेली. सगळे जग आपल्याभोवती गरगर फिरते आहे असे मुकुंदाला काही दिवस वाटले. पण मग तो त्या धक्क्यातून सावरला. आपण दुःख करीत बसलो तर छोट्या आनंदूचे काय होईल, अशा विचाराने त्याने अश्रू मागे परतवले. आनंदूला आईची उणीव जाणवू नये यासाठी तो धडपडू लागला. त्याचे आईबाप दोन्ही तो एकटाच बनला. यासाठी आनंदूचे आजोबाही त्याच्या मदतीला आले. तेही शक्य तेवढा वेळ आनंदूकडे लक्ष ठेवीत. आनंदूलाही आजोबांचा लळा लागला. तो दिवसभर त्यांच्याशी खेळायचा, त्यांच्या गोष्टी ऐकायचा, त्यांच्या मांडीवर झोपी जायचा. आनंदू आपल्या आईसारखा देखणा होता. गोरा पान वर्ण, अप्रे नाक, गोबरे गाल, मोठे डोळे, गोल कान आणि कपाळावर भुऱ्या झिपऱ्या. तो अगदी आजोबांचा लाडोबा बनला होता. आनंदूला वाढवण्यात मुकुंदा मालतीचे दुःख विसरला. त्याच्या आयुष्याचे वळण आता ठरून गेले. तो सरळ मार्गाने जात होता. आता तो बँकेत ऑफिसर झाला होता. घरात बऱ्यापैकी पैसा येत होता. त्यातील शक्य तितका वाचवावा, ऑफिसात नीट लक्ष देऊन काम करावे आणि घरचे व्यवस्थित करावे, यात तो सुखी होता. वडिलांच्या कविता आपल्याला कधी समजल्या नाहीत हे त्याला बरेच वाटत होते. आता आनंदूचे यश पाहायचे एवढेच त्याचे स्वप्न होते. आणि आनंदू देखील अगदी त्याच्याच वळणावर गेला होता. आता तो मोठा झाला होता. शाळेत जाऊ लागला होता. व्यवस्थित अभ्यास करून वर्गात पहिले यावे, यथास्थित खेळावे, एवढाच त्याचा नाद होता. त्यालाही कवितांची आवड नव्हती. आजोबांच्या चमत्कारिक कल्पना त्यालाही समजत नसत, पटत नसत. मुकुंदाला याचा अभिमान वाटे. आपला मुलगा आपल्याला यश देणार याची त्याला खात्री वाटे. एके दिवशी रात्रीच्या वेळी मुकुंदा आनंदूच्या पुस्तकांना कवरे घालीत बसला होता. बाहेर आराम खुर्ची टाकून आनंदूचे आजोबा बसले होते. आनंदू त्यांच्या जवळच नाचत होता. त्याला पकडून आजोबा वरती बोट दाखवीत म्हणाले, "ते पाहिलंस लाडोबा? चंद्रानं ढगांचं पांघरून घेतलंय." आनंदू क्षणभर विचारात पडला. मग म्हणाला, "असं कसं असेल आजोबा? चंद्र काय माणूस थोडाच आहे पांघरून घ्यायला?" हे उत्तर ऐकून मुकुंदा खो खो हसला. आजोबा म्हणाले, "हात तुझी, बाप तसा लेक. कविता कधी समजली तुम्हा लोकांना?" "हां आजोबा," आनंदू दरडावून म्हणाला. "असं नाही हां,
परवाच मला कवितेचा अर्थ लावण्यात पैकीच्या पैकी मार्क मिळाले. आता मात्र आजोबा खो खो हसले आणि एकदम गप्प झाले. असाच आणखी एक प्रसंग घडला. एके दिवशी जेवणे झाल्यावर आजोबा आनंदूला घेऊन बसले होते. आनंदू शाळेतल्या गमती जमती सांगण्यात रंगून गेला होता. मध्येच आजोबा म्हणाले, हे पाहिलंस का आनंदू? या भिंतीवर काय आहे ते? काय आहे? आनंदू चक्रावून गेला. त्याला तर भिंतीवर काहीच दिसत नव्हते. अगदी झुरळ माशीसुद्धा. हरिण आहे. भिंतीचे पोपडे उडाले होते. त्यातून तयार झालेल्या कसल्याशा आकाराकडे बोट दाखवून आजोबा म्हणाले, आणि हे बघ, हरणाच्या मागं पारधी लागलाय. मान थोडीशी कल्ली त्याची. मला अगदी स्पष्ट दिसतंय. पण आनंदूने डोळे फाडून पाहिले तरी त्याला उडालेल्या रंगाच्या चट्ट्यांपलीकडे काही सुद्धा दिसेना. तो रडवेला झाला. मग त्याला कसला तरी संशय आला. तो म्हणाला, आजोबा तुम्ही मला बनवताय, हो ना? आजोबांचे स्मित अधिक रुंदावले. ते म्हणाले, मी कसला रे तुला बनवतो? तूच बनलाय आपल्या बापासारखा. तुम्हाला भिंत म्हणजे भिंतच दिसायची, त्या पलीकडे काही नाही. पण आनंदू हा मुद्दा सहजासहजी हातचा सोडणार नव्हता. भिंतीवर चित्र दिसत असली तर ती त्यालाही बघायला हवीच होती. तो एकसारखा आजोबांच्या मागे लागला. त्यांनी त्याला भिंतीवर ठिकठिकाणी उमटलेल्या आकृती दाखवल्या. कुठे कोंबडा, तर कुठे देऊळ, कुठे मासा, तर कुठे मोर. पण आनंदूला यातले काही दिसत नव्हते. आजोबा मात्र पटापट एकेका गोष्टींचे नाव घेत. शेवटी कंटाळून आनंदू म्हणाला, कुणी काढली ही चित्र आजोबा? अरे कोण काढणार? हा निसर्गच मोठा अद्भुत चित्रकार आहे. कुणाच्या डोळ्यात तो स्वप्न रंगवतो, तर कुणाच्या चेहऱ्यावर रेषांचं जाळं काढतो. त्याला असले 2-4 फटकारे काय कठीण? या उत्तरातले एक अक्षरही आनंदूला समजले नाही. पण तो पुढे काही बोलणार इतक्यात त्याचे वडील पलीकडे कपड्यांना इस्त्री करीत बसले होते. ते जागेवरूनच ओरडले, बाबा, कशाला त्याच्या डोक्यात नसत्या गोष्टी भरवताय? आणि मग तो विषय तेवढ्यावरच राहिला. पण त्या दिवसापासून आनंदूला एक विलक्षण हुरहुर लागून राहिली. भिंतीवर आजोबांना दिसतात तशी चित्रे आपल्याला का दिसत नाहीत, हे कोडे त्याला सुटेना. आजोबा खोटे सांगत नाहीत, आपल्याला फसवत नाहीत, याची त्याला खात्री होती. आजोबा त्याचे दैवत होते. वडील संध्याकाळी घरी येत आणि झोपी जात, नाहीतर काम करीत बसत. त्यामुळे बहुतेक वेळ आनंदू आजोबांपाशीच असे. त्यांनी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी त्याला पटत नसत, समजतही नसत. त्यामुळे तो आजोबांशी वाद घालीत बसायचा. पण अशा वाद घालण्यातही एक गंमत होती. खूप वाद घातल्यावर अखेरीस आनंदू फुरगटून म्हणायचा, भिंतीवर खरी चित्र नसतातच मुळी. असली तर दिसल्याशिवाय कशी राहतील? आजोबा म्हणायचे, बाबा रे, ते बघायला दृष्टीमध्ये तशी शक्ती हवी. आनंदू म्हणायचा, मला दिसतील का हो कधी तशी चित्र? आजोबा म्हणायचे, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मी तुला आवडतो ना? आनंदू त्यांच्या गळ्याला गच्च मिठी मारून म्हणायचा, हो, खूप आवडता. मग आजोबा गूढपणे हसायचे आणि म्हणायचे, तर मग एक दिवस तुलाही भिंतीवर आकृती दिसेल बेटा, एक दिवस तुलाही दिसेल. आणि एके दिवशी रात्री झोपलेले आजोबा सकाळी उठलेच नाहीत. त्यांचे वय झाले होते, पण आजारबिजार काही नव्हता. शांतपणे भिंतीकडे तोंड करून ते झोपले होते. सकाळी आनंदू त्यांना हलवू लागला, तर ते उठेच नात. त्याने वडिलांना बोलावून आणले. मुकुंदाने त्यांना हलवले, हालचाल दिसेना. तेव्हा स्वतःकडे वळवले. त्यांचे डोळे सताड उघडे होते, जसे काही भिंतीवरील काहीतरी पाहता पाहताच प्राण गेला होता. कसे कोण जाणे. पण आई गेली तेव्हापेक्षाही यावेळी मुकुंदाला अधिक जड वाटले. एकदम पोरके वाटू लागले. जन्मभर वडिलांचा कितीही राग धरला तरी आता आपले यश पाहायला ते असायला हवे होते असे वाटू लागले. घर एकदम मोकळे मोकळे झाले. आई गेली तेव्हा सांत्वन करायला वडील होते. आता कुणाच्या तोंडाकडे पाहायचे? परंतु मुकुंदाने आपला हुंदका दाबला, कारण त्याला धीर गाळून चालण्यासारखे नव्हते. सांत्वन उलट त्यानेच आनंदूचे करायचे होते.
आनंदूचे सांत्वन कसे करायचे हा तर प्रश्नच होता. आजोबा हे आनंदूचे सर्वस्व होते. संबंध दिवस तो त्यांच्याजवळ असायचा. जेव्हा खायला सुद्धा त्याला आजोबा बरोबर लागत. प्रत्येक गोष्ट त्यांना आधी सांगावी, त्यांच्याबरोबर वाद घालावा, त्यांच्याशी खेळावे. आजोबाच आनंदूची आई होते, आजी होते. सारे विधी पार पडेस्तोवर संध्याकाळ झाली. ते जुने घर आता अधिकच केविलवाणे दिसू लागले. त्या घरातले स्मित गेले, काव्य गेले, भिंतीसुद्धा पोरक्या झाल्या, एका दिवसात म्हाताऱ्या झाल्या. आनंदू दिवसभर भिंतीशी तोंड करून रडत बसला होता. रात्र पडली. मुकुंदाने उसने बळ आणले, दिवा लावला. तो आनंदूकडे गेला. आनंदूला रडून रडून झोप लागली होती. मुकुंदाने त्याला हलवले. आनंदू, आनंदू, ब्रेड खाणार का तू? आनंदू उठला. तोंड धुण्यासाठी मोरीवर गेला आणि तिथेच कट्ट्यावर बसून राहिला. वेळ लागला म्हणून मुकुंदा बघायला गेला. पाहतो तर आनंदू भिंतीकडे एकटक पाहत बसलेला. आनंदू, आनंदू, काय झालं रे? काय बघतोयस? पण आनंदू न बोलता डोळे फाड फाडून पाहतच होता. भान न राहून त्याच्या हातातला तांब्या खणखण खाली पडला. मुकुंदाने त्याला जवळ घेतले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. पुन्हा विचारले, काय बघतोस रे? भिंतीवर बघा बाबा काय आहे ते. मुकुंदाने घाबरून विचारले, काय आहे? आजोबा आहेत, आजोबा. मुकुंदाच्या अंगातून सर्रकन शहारा गेला, पण तो काहीच बोलला नाही. आनंदू अजून झोपेत असेल असे त्याला वाटत होते. त्याने आनंदूच्या डोळ्यांना पाणी लावले. पण आनंदू पाटावर येऊन बसला आणि ब्रेड खाऊ लागला. तरी त्याची ती तंद्री ओसरलेली दिसली नाही. अगदी निर्विकार सुरात तो सुन्नपणे बोलत राहिला. बाबा, मला भिंतीवर आकृती दिसली. आजोबा होते ते. त्यांचं नाक, डोळे, चष्मासुद्धा दिसला. आजोबांनी मला सांगून ठेवलंच होतं. एक दिवस मला भिंतीवर चित्र दिसेलच असं म्हणाले होते ते. मुकुंदाने तिकडे लक्ष दिलं नाही. आजोबा गेल्याच्या दुःखाने आनंदू वेड्यासारखे बरळतो आहे असेच त्याला वाटत होते. जसजसे दिवस जातील तसतसा तो टाळ्यावर येईल अशी त्याची खात्री होती. पण मुकुंदाचा हा हिशोब चुकला. आनंदूचा चाळा कमी होण्याऐवजी वाढतच चालला. एकसारख्या त्याला भिंतीवरच्या उडालेल्या पोपड्यांमधून आजोबांच्या आकृती दिसायच्या. ते खोटे मांडणेही कठीण जाई. इतकी बारीक वर्णने तो समोरच्या भिंतीवर पाहून करायचा. कुठल्या आकृतीत आजोबा भाजीची पिशवी घेऊन निघालेले असायचे, तर कुठलीत नुसते हसत असायचे. कुठे कविता लिहित बसलेले, तर कुठे पेपर तोंडावर घेतलेले. मुकुंदाला यातले काही दिसत नसे. आनंदूचे सांगणेही त्याला खोटे वाटायचे. एवढ्यावर सुद्धा भागेना. आनंदूमध्ये झपाट्याने फरक पडत चालला. त्याचा स्वर बदलला. तो पूर्वीसारखा हसरा खेळकर राहिला नाही. निर्विकार, जड बनला. तुला काय होतंय असं विचारल्यास आनंदू काही नाही एवढेच म्हणून गप्प होत असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो आजोबांच्या प्रत्यक्ष आठवणी कधीच काढीत नसे. भिंतीवरच्या आकृतींच्या निमित्ताने तो त्यांचा उल्लेख करीत असे तेवढाच. अलीकडे तो संध्याकाळचा क्वचितच खेळायला जाई. मध्येच एकाएकी उंच खड्या सुरात जुन्या पद्धतीच्या कविता म्हणे. या तुला कुणी शिकवल्या असे विचारल्यास तो फक्त मला येतात असे म्हणे. त्याच्यातल्या या फरकाने मुकुंदा मनातल्या मनात हादरून गेला होता. आता तो आनंदूसाठीच जगत होता. त्याच्या हुशारीवरच त्याची सगळी भिस्त होती. तोच जर असा चमत्कारिक वागायला लागला तर काय होणार? वर्गात आनंदूची जागा भिंतीजवळ होती. तो सारखा भिंतीकडे पाहत बसतो म्हणून मास्तरांनी ती सुद्धा बदलली आणि मुकुंदाला चिठ्ठी पाठवली. मुकुंदा काय करू शकत होता? आनंदूचे मोठे गोल डोळे आता खोल गेल्यासारखे दिसत होते. गालही बसू लागले होते. तो लक्षात येण्या इतका अशक्त झाला होता. चहूकडून लोक बोलत कुजबुजत ते मुकुंदाच्या कानावर येई. लोक म्हणत, मुलगा झिजतो आहे, त्याला बाहेरची बाधा झाली. पण मुकुंदा खंबीर होता. त्याच्या मनाला हे पटत नव्हते. आजवर तो कधीही भावनांच्या
आहारी गेला नव्हता. तर्काला योग्य वाटेल, बुद्धीला पटेल तेच तो करीत आला होता. ते बरोबरही ठरले होते. त्याचा शहाणपणा सिद्ध झाला होता. त्याच परंपरेत तो आनंदूला वाढवित होता. आनंदू त्याच्यासारखाच झाला होता. आजोबांची इतकी माया असतानाही तो त्यांचे कधी चालवून घेत नसे. मग आत्ताच मुकुंदा गोंधळून गेला होता. हवेतला उन्हाळा वाढत होता. पावसाळा तोंडावर आला होता. घराच्या भिंती उखणत चालल्या होत्या. पहिल्या पावसात भिजणाऱ्या आनंदूला मुकुंदाने घरात आणले. त्याचे केस पुसले, अंग पुसले, कपडे बदलले आणि कॉफी ठेवली. कॉफी देताना मुकुंदाच्या लक्षात आले की आनंदूचे अंग तापाने फणफणून आले आहे. आत्ता पावसात भिजल्यामुळे ताप आला की आधीपासूनच तो अंगात असल्यामुळे आनंदू झोपून होता की आपण दिलेल्या बेदम मारामुळे, ही तिसरी शक्यता लक्षात येताच मुकुंदाचे काळीज हलले. आपण आजवर त्याला बोट लावले नाही आणि आज ताप येईस्तोवर बडवले की तापातल्या पोराला आपण मारले. कशासाठी? आपण आपली असहाय्यता त्याच्यावर काढली. आनंदूला धड शुद्ध नव्हती. मुकुंदाने हाक मारताच त्याने असे काहीतरी केले. मुकुंदाला काही सुचेना. तो आनंदूजवळ जाऊन बसला. त्याच्या भुऱ्या झिपऱ्या मागे सारीत म्हणाला, आनंदू, असं काय करतोस? आनंदू, अरे तू ऐकत नाहीस माझं, म्हणून मी तुला मारलं. आनंदूने डोळे उघडले. बापलेक, दोघेही सारखेच, एवढेच तो पुटपुटला आणि भिंतीकडे तोंड करून पडून राहिला. सकाळपर्यंत आनंदूचा ताप उतरला. मुकुंदाला हायसे वाटले. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसात गेला नाही. आनंदूच्या उशाशी बसला. आनंदू संध्याकाळी उठून बसला. पण तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा ताप आला. असे वरचेवर होऊ लागले. मुकुंदा घाबरून गेला. त्याने अगदी स्पेशालिस्टला सुद्धा दाखवले. पण ताप साधाच आहे या पलीकडे कुणी काही सांगेना. त्यामुळे औषधोपचारही जेमतेम चालू होते. दिवसेंदिवस आनंदू हटत मात्र चालला होता. पूर्वीचा त्याचा गुलजारपणा कुठल्या कुठे गेला होता. कसल्या तरी तंद्रीत असल्यासारखा तो दिसे. डोळे सदा झोपेला आल्यासारखे दिसायचे. त्यातले तेज तर केव्हाच नाहीसे झाले होते. तो बोलेही फार थोडे, पण बोलायचा ते जीवाला चाटून जाईल असे. एकदा तो मुकुंदाला म्हणाला, बाबा, मला फुलं आणता? मुकुंदा चरकला. आनंदूला कधीच फुलांची आवड नव्हती. तरीही तो शेजारच्या घरी गेला. त्यांच्या कुंडीतली 4 फुले घेऊन आला. फुलांवर अजून दवाचे थेंब होते. ते पाहून आनंदू म्हणाला, बाबा, ही फुलं रडली का हो? तुम्ही त्यांना तोडलत म्हणून? आता मी तुम्हाला कधी कधी फुलं तोडायला सांगणार नाही. त्याचा मुका घेऊन मुकुंदा म्हणाला, तू आधी बरा हो आनंदू, मग आपण खूप फुलं आणू. आनंदूला कुणीतरी झपाटले आहे असे लोक म्हणत, पण मुकुंदा तिकडे दुर्लक्ष करीत होता. लोक म्हणू देत काहीही, आपण शेवटपर्यंत लढत द्यायची असे मुकुंदाने ठरवले होते. तो आनंदूचे औषध पाणी व्यवस्थित करीत होता. नवीन नवीन डॉक्टरांना त्याची तब्येत दाखवित होता. त्याची समजूतही घालीत होता. आता पावसाळा नीट सुरू झाला होता. गेले काही दिवस तर पावसाची चिरचिर वाढली होती. घरासमोरच्या मैदानात चिखलच चिखल झाला होता. पोरे खेळताना दिसत नसत. रात्री डासही येत. घर कुठे कुठे गळूही लागले होते. रात्र पडली होती, पण अजूनही सगळीकडे निजानीज झाली नव्हती. मुकुंदा गाद्या घालीत होता. पिवळट इलेक्ट्रिक बल्बचा उदासवाणा उजेड सगळीकडे पसरला होता. भिंती पंडूरोग्यासारख्या दिनवाण्या दिसत होत्या. बाहेर कुणाकुणाची बोलणी ऐकू येत होती. सडकेवरून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज लांबपर्यंत ऐकू येत होता. आणि एकदम मुकुंदाच्या कानावर पुटपुटणे आले. तो ऐकू लागला. भिंतीकडे तोंड करून कॉटवर झोपलेला आनंदू मंदपणे तंद्रीतच पुटपुटत होता, मला बघायला? तुम्हाला खूप खूप. बाबा, आता मला रोज, मी आलो तर? मुकुंदाला ते ऐकवेना. तो मोठ्याने म्हणाला,
कुणाशी बोलतोयस रे आनंदू? आनंदूने उत्तर दिले नाही, पण तो कुणाशी बोलत होता हे मुकुंदाला चांगलेच माहीत होते. थोड्या वेळ तो गप्प बसला. मग कॉटपाशी गेला. त्याने आनंदूला उचलले. आनंदू अगदी हलका लागत होता. त्याचे डोळे सताड उघडे होते. त्याला खालच्या गादीवर ठेवीत मुकुंदा म्हणाला, आनंदू, भिंतीवर सगळीकडे आजोबा कसे दिसतील? दिसतात, मला दिसतात. मुकुंदा निरुत्तर झाला. त्याने कॉटवरची गादी घातली. आनंदू बोलतच होता. ते माझ्याशी हसतात, मला बोलावतात. बाबा, मी जाऊ त्यांच्याकडे? मुकुंदा घाबरून वळला. म्हणाला, तू झोप चल. गादी घातली. आज तापबीप नाही ना? त्याने त्याच्या कपाळावर हात लावून पाहिला. ताप नव्हता. आनंदू अशक्तपणे कॉटवर चढला. मुकुंदाने त्याला औषधाची गोळी दिली. त्याचे डोके उशीवर ठेवले. त्याला पांघरून घालता घालता तो म्हणाला, आता कसला विचार नाही करायचा. स्वस्थ झोपायचं. आकृती बिकृती काही खरं नाहीये. दिवा काढून मुकुंदा खोलीबाहेर पडत असताना त्याच्या कानावर शब्द आले, आकृती असतात बाबा भिंतीवर. एक दिवस तुम्हालाही त्या दिसतील. तुम्हालाही दिसतील. त्या रात्री मुकुंदाला झोप आली नाही. आनंदू असे भयंकर का बोलतो? आजोबा मला बोलावतात, भिंतीवर दिसतात. कधी सुधारणार याची तब्येत? कधी त्याला आकृत्या दिसायच्या थांबणार? आणि मग एकाएकी मुकुंदाला एक कल्पना सुचली. भिंतींना रंग काढला तर? त्यांच्यावर कसलेच आकार दिसेनासे झाले तर? इतकी साधी कल्पना आपल्याला आधी सुचू नये याचे त्याला आश्चर्य वाटले. भिंती साफ झाल्या म्हणजे आनंदूला खरे खोटे कसलेच भास होणार नाही. म्हणे आजोबा बोलावतात. त्यांना पळवून लावणे अगदी सोपे आहे. नाहीतरी त्यांचे आता या घरात आहे काय? मुकुंदा जितका अधिक विचार करू लागला तितकी ती कल्पना त्याला अधिकच आवडू लागली. रात्रभर विचार केल्यावर त्याचा निश्चय पक्का झाला. पहाटेकडे त्याला चांगली झोप लागली. पण दुसऱ्या दिवशी त्याने जेव्हा विचारपूस सुरू केली तेव्हा आपल्या कल्पनेतली एक चूक त्याच्या ध्यानात आली. प्रत्येकाने ती त्याच्या लक्षात आणून दिली आणि वर त्याची थट्टा मस्करीही केली. पावसाळ्यात कोणी घराला रंग काढीत नाही. रंग बसायला, वाळायला सगळ्यालाच त्रास होतो. डाग पडून रंग खराबही होतो. त्यापेक्षा एकदम दिवाळीलाच घ्या रंग काढून, असाच सल्ला सर्वांनी दिला. पण मुकुंदाचा निश्चय पक्का होता. जिचे अस्तित्वही त्याला मान्य नव्हते अशा एका शक्तीशी त्याची झुंज सुरू होती. आणि सध्या एवढा एकच पवित्रा त्याच्या नजरेसमोर होता. स्वतःकडे गाढवपणा पत्करून त्याने रंगाऱ्यांना बोलावले. ते काय, मोकळेच होते. 4-6 दिवस पाऊसही नव्हता. दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात झाली. प्रथम भिंती घासल्या गेल्या. पोपडे उडाले. सगळ्या भिंतींना एकसारखी मळकट कांती चढली. सगळ्या आकृत्या दिसेनाशा झाल्या. आणि त्या रात्री आनंदूला एकाएकी ताप चढला. तो तळमळू लागला. आजोबा, आजोबा, तुम्ही कुठं आहात? असा एकच धोशा त्याने घेतला. रात्रभर मुकुंदा त्याच्या उशाशी बसून होता. 2-2 तासांनी तो त्याला पाण्याचे घोट देत होता. भिंती म्लानपणे त्या बापलेकांकडे बघत होत्या. अजून पावसाचे चिन्ह नव्हते. सकाळ झाली. रंगारी कामावर आले. म्हणाले, साहेब, आज रंगाचा हात द्यायचा ना? मुकुंदा निर्धाराने म्हणाला, होय. एक रंगारी आगाऊपणे म्हणाला, घरात कुणी आजारी? मुकुंदा त्याच्याकडे न पाहता म्हणाला, हो, माझा मुलगा. रंगाऱ्याने शंका काढली, आणि तरी बी आज? मुकुंदा ठामपणे म्हणाला, होय, म्हणूनच. रंगारी अधिक न बोलता कामाला लागले. सपासप भिंतीवर हिरवा रंग चढवू लागले. भिंती रंगू लागल्या. त्यांच्यावरील गूढ चित्रलिपी खोल खोल दडपली जाऊ लागली. आणि इकडे आनंदू तळमळू लागला. त्याचा जीव गुदमरू लागला. भिंतीवर जसजसा नवीन रंगाचा हात चढू लागला तसतसा त्याचा श्वास कोंडू लागला. बाहेर सारे कोरडे होते. रात्र पडली. घरावर नवीन रंग चढला. रंगारी घरी गेले. आनंदूच्या छातीवर जणू मनाचे वजन पडल्यासारखे झाले होते. त्याची शुद्ध गेली. मुकुंदाचा शेजारी डॉक्टरना घेऊन आला. मध्यरात्री आनंदू बरळू लागला.
आजोबा, भिंतीवरून बोलावलं गेले, तुम्ही, मी जातो. मुकुंदा कळवळला. आनंदू, आनंदू, माझ्याकडे बघ. तू माझा आहेस आनंदू, दुसऱ्या कुणाचा नाहीस. दुसरं कुणी तुला नेऊ शकणार नाही. पण आनंदूला या जवळच्या हाका ऐकू गेल्याच नाहीत. त्याला फार दुरून कुणीतरी बोलावत होते आणि ती हाक त्याला नेमकी ऐकू आली होती. चिता पेटली आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दबा धरून बसल्यासारखा पाऊस अंगावर आला. मुकुंदा स्मशानातून घरी परतला, तो ओलाचिंब होऊन. कुलूप काढून त्याने आत पाऊल टाकले आणि नव्या कोऱ्या रंगवलेल्या त्या भिंती पाहून त्याला एकदम रडू कोसळले. घर अगदी नव्यासारखे दिसत होते, पण कुणासाठी हवे होते आता ते घर? त्यात आता तो एकटा भुतासारखा राहणार होता. आई गेली, मालती गेली, बाबा गेले आणि आता आनंदही गेला. जगला उरला होता एकटा तो. कपाळ करंटा, दुर्दैवी, स्वतःला फार हुशार समजणारा, बुद्धिमान म्हणवणारा. काय उपयोग झाला होता त्या बुद्धीचा? होणारे अडवण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्नही अंगाशी आला होता. सगळ्या शहाणपणाचीच कुणीतरी क्रूर चेष्टा केली होती आणि आयुष्यात काहीच उरले नव्हते. अधिक काही मागितले नव्हते. एकटा आनंदू, त्याला मोठा करण्याचे स्वप्न बाळगले. जे आपल्याला मिळाले नाही ते त्याला देण्यासाठी झटलो. कुणावर केले नाही इतके प्रेम त्याच्यावर केले. त्याला आपल्याविषयी तितके वाटत होते का? नसेल. त्याचे सारे प्रेम आजोबांवर होते. ते प्रेमच त्याला ओढून घेऊन गेले. हात तोंडावर घेऊन मुकुंदा हमसाहमशी रडू लागला. आजवर त्याने कधी कुणाला दिसू न दिलेले अश्रू आज बाण फोडून वाहत होते. ते दुःख लढाई हरल्याचे होते, वियोगाचे होते, एकटेपणाचे होते, फसवणुकीचे होते, सर्वस्व लुबाडले गेल्याचे होते. बाहेर वीज चमकली आणि मोठा गडगडाट झाला. एकाएकी मुकुंदाच्या समोरचीच नवीन रंगवलेली भिंत हादरली. मुकुंदाने वर पाहिले. त्या भिंतीला एक मोठा तडा गेला आणि आजूबाजूचे पोपडे उडाले. मुकुंदा त्या उडालेल्या पोपड्यांकडे पाहत राहिला आणि पाहतच राहिला. पहाटेच्या अंधुक प्रकाशात त्या उडालेल्या पोपड्यांमधून एक आकृती त्याला दिसू लागली होती. तेच अप्रे नाक, तेच मोठे डोळे, त्याच झिपऱ्या, तेच गोल कान. आनंदू, आनंदू, अशी किंकाळी फोडून मुकुंदा बेशुद्ध झाला. सकाळी पाऊस थांबला. कुणीतरी मुकुंदाला उठवले, चहा देऊ केला. पण त्याने तो घेतला नाही. तो अवाक्षरही बोलला नाही. त्याने काहीच केले नाही. नुसता भिंतीकडे तोंड करून बसून राहिला. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या श्रवण कथा या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.